त्या भोकरपाड्याचे प्रेक्षक जाऊ नका। यानंतर यातून जो संघ जिंकेल त्याविरुद्ध आपल्याला खेळावं लागेल। धन्यवाद। धन्यवाद सागर सर। आदरणीय सुरेशदादा पाटील व अविनाशदादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली ही स्पर्धा रायगड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ पद्माताई सुरेशदादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आणि विशेषतः ज्या ज्या वेळेला 9961 एचडीपी ट्रॉफी असते आणि त्या ट्रॉफीमध्ये पद्माकर शेठ पाटील यांचा संघ ज्या ज्या वेळेला खेळ करतो ना, सगळ्यात जास्त पारितोषिक पद्माकर शेठ पाटील दादांच्या माध्यमातून लावली जातात। रेकॉर्ड आहे त्यांच्या नावावरती। गत वर्षीच्या स्पर्धेत सुद्धा पद्माकर शेठ पाटील दादांनी खूप पारितोषिक या ठिकाणी लावली होती आणि पहिल्याच मॅच मध्ये मनीष बारसकर याच्यासाठी तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं होतं। या मॅच मध्ये सुद्धा ते चित्र आपल्याला पाहायला मिळेल। दोनही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील। वेदांत 11 खरसुंडी टॉस या टीमनं गमावलेला आहे आणि पहिल्यांदा बॅटिंग त्यांच्या वाट्याला येते, तर टॉस जिंकत फिल्डिंग करण्याचा निर्णय सीएचबी धारणी या टीम कडून। सलामीची जोडी मैदानावरती। पहिला चेंडू बॅकफुटला आले, कव्हर पॉइंटला भेदायचं होतं पण खूप चांगली फिल्डिंग। एक धाव या ठिकाणी मिळेल फलंदाज मनीष बारसकर या फलंदाजाला आणि एका धावेच्या बरोबरीने स्वतः सहित संघाच्या धावसंख्येचं खातं या ठिकाणी तो खुलं करत असताना थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी होते। गोलंदाजावरती आक्षेप या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। खरं तर चांगली मॅच होईल यात शंका नाहीये। या स्पर्धेचे मुख्य आयोजक अविनाशदादा पाटील यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकार त्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज फलंदाजांना देण्यात येईल। आउटसाइड ऑफ स्टंप ही लाईन आपण बघतोय। फलंदाज या ठिकाणी फसतायत। निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय। धावफलक सिरावेल 1 या धावसंख्येवरती। मनीष बारसकर आणि त्याच्या जोडीला मयुरेश भौड ही सलामीची जोडी आपण बघतो आणि पहिलं षटक टाकतोय बायकर मॅन मच्छिंद्र रसाल। हाफ ट्रॅकर समोरच्या दिशेने कॅरेबियन स्टाईलला टोला आणलाय। लॉंग ऑन सीमा पार पंचांचा इशारा या ठिकाणी येणं फार गरजेचं असेल आणि इथे लाईव्ह स्क्रीन वरती दिसतंय की चेंडू सीमा पार गेलाय। 6 धावांकरिता षटकार। सहा धावा आणि या 6 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 7। वेदांत खरं तर पद्माकर शेठ पाटील यांचे सुपुत्र आणि त्यांच्या नावानं खेळ करणारा खरसुंडी संघ। मनीष बारसकरनं सांगितलं की गेल्या काही टुर्नामेंटमध्ये त्यांना अगदी पहिल्याच फेरीत परास्त व्हावं लागत होतं, पण महत्त्वाची मॅच आहे। पद्माकर दादा यांनी आमच्यावरती टाकलेला हा विश्वास आहे आणि या विश्वासाला आम्हाला जर खरं उतरायचं असेल तर इथे चांगली कामगिरी आम्ही करण्याचा प्रयत्न नक्कीच करू। आणि ते करत असताना मनीष बारसकरला आपण पहिल्या मॅचमध्ये पाहिलं आणि त्याचा आता साथी फलंदाज मयुरेश भौड जो षटकारानं आपल्या धावसंख्येचा अकाउंट खुलं करतोय। धावफलक पोहोचलंय 7 या धावसंख्येवरती। 7 धावा आहेत धावफलकावरती। चांगली लढत पाहायला मिळेल। एका बाजूला सीएचबी धारणी टॉस जिंकून त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। पुलर लेंथ सरळ बॅटना फटका, एक धाव घ्यायची आहे। वेगवान धाव या ठिकाणी कंप्लीट होत असताना खूप चांगला तालमेल, खूप चांगलं संभाषण रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपण बघतोय। एक धाव वेगाने कंप्लीट होत असताना आणि एका धावेच्या बरोबरीने सुदर्शन पाटील सर साथी गुणलेखक आम्हाला माहिती देत आहेत धावसंख्या झाली बिनबाद 8। फुलटॉस ऑन साइडला मनगडाच्या साह्याने फटका बोलवला होता। क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती पोहोचलेत आणि दुसरी धाव त्याच जलद गतीने कंप्लीट होत असताना 2 धावा या ठिकाणी संपन्न दुहेरीच्या बरोबरीने धावफलक वधारेल। 10 धावा लागतायत त्या धावफलकावरती। या अगोदर 2 सामने जिंकलेत शिवार्थ 11 जय हनुमान भोकरपाडा या टीमने। या टीमचे पुरस्कर्ते राज पाटील, खरं तर रजनी ट्रान्सपोर्टचे मालक गजानन पाटील आणि त्यांचे सुपुत्र राज पाटील यांनी भोकरपाडा संघ पुरस्कृत केला होता। त्यांनी 2 मॅचेस जिंकल्यात। इथे दुसरा सामना कोणता संघ जिंकेल त्यासाठी ही लढत सुरू आहे आणि मैदानावरती मनीष बारसकर त्यांना आता आक्रमणाला सुरुवात केली। त्याने ठोकलाय एक दर्जेदार षटकार। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर
वेदांत 11 खरसुंडी संघ जाऊन पोहोचतोय बिनबाद 16 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. धावसंख्या झाले धावफलकावरती 16. खरं तर पद्माकर शेठ पाटील यांचा संघ मैदानावरती खेळ करतो आणि ज्या ज्या वेळेला त्यांचा संघ खेळ करतो त्या त्या वेळेला नक्कीच बक्षिसांची खैरात ही होत असते. आणि आपण बघतोय की पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली पारितोषिक त्यांच्या माध्यमातून लावण्यात आलेली होती. इथे मनीष बारसकर तब्बल पहिल्या मॅच मध्ये 5,000 रुपयाचा मानकरी तो ठरला होता आणि इथे दुसऱ्या मॅच मध्ये त्याला प्रमोट केलंय. तो डायरेक्ट अगदी सलामीसाठी आलेला आपण त्याला बघतोय आणि खूप चांगली इनिंग त्यानं अद्यापर्यंत साकारले. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न, खूप चांगली फिल्डिंग अगदी मागच्या बाजूला आपण बघतोय. चेंडूला स्टॉप केलंय. निर्धाव चेंडूचा खेळ संपेल, धावफलक सिरावेल ते 16 या धावसंख्येवरती. 16 धावा आहेत धावफलकावरती. टॉस जिंकलाय तो CHB धारणी या टीमनं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. अगोदरच्या मॅच मध्ये राधाकृष्ण गावडे जांभिवली या टीमला धारणी संघानं परास्त केलं होतं आणि आता त्यांना आव्हान असेल ते खरसुंडी टीमचं. गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, खरं तर विविधता आहे या गोलंदाजाकडे, व्हेरिएशन पाहायला मिळतंय. अगोदरचा चेंडू फुलर लेन टाकला होता, इथे चेंडूला थोडं आखूड केलं, पडल्यानंतर चेंडू हलकासा बाहेरच्या दिशेनं वळण घेत सरळ विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. लगातारचा दुसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव येतोय. धावफलक सिरावलंय बिनबाद 16 या धावसंख्येवरती. धीम्या गतीनं गती काढून घेतली होती, ते स्विंग वरती भर दिला जातोय. सध्याच्या वातावरणात खरं तर धीम्या गतीचे चेंडूच तुम्हाला लाभदायक ठरतील आणि इथे गतीपेक्षा अगदी धीम्या गतीने टाकलेल्या चेंडूमध्ये चकतोय तो फलंदाज मयुरेश बौड. लगातार 3 चेंडू त्यानं निर्धाव केलेत. सर, आपण नेहमी म्हणतो सुरुवात करणं सोपं असतं, सुरुवातीत सातत्य टिकवणं कठीण असतं. सागर सर यांनी खूप चांगला उल्लेख केला की तुम्हाला मोठे फटके जर मारायचे असतील तर फटके बनवावे लागतात. फुटवर्कचा वापर तुम्हाला करावा लागतो, पण इथे तसं घडत नाहीये. इथे अगदी मयुरेश बौड यानं निराशा केली. लगातार 3 चेंडू त्यानं निर्धाव केले. अखेर मनीष बारसकरनं त्याला विकेट सॅक्रिफाईस करण्यास भाग पडला आणि पहिला झटका लागतोय 16 या धावसंख्येवरती वेदांत 11 खरसुंडी टीमला. खरसुंडी टीमला या ठिकाणी पहिली विकेट गमवावी लागते. धावचीच्या साह्यानं मयुरेश बौडला स्तब्ध उभं केलं होतं आणि अखेर विकेट सॅक्रिफाईस करण्यास भाग पाडलं ते मनीष बारसकर या फलंदाजानं. कारण गोलंदाजीसाठी आलाय अमोल पाटील. अगदी खूप चांगला टप्पा आहे, अचूक टप्पा, वेगावरती खूप चांगलं नियंत्रण, स्विंग देण्यावरती त्यानं आता भर दिलेला आहे आणि त्यावरती चकवतोय तो फलंदाजानं. आणि बॅट्समन मैदानावरती 3ऱ्या क्रमांकावरती दाखल होत असताना सूरज साल्वी हा फलंदाज आपण मैदानावरती बघतोय. मनीष या फलंदाजाकडून भरपूर अपेक्षा आहेत, त्याला सुद्धा थांबवलंय. यष्टीरक्षक गोरख रसाल यांना आपण बघतोय, त्यांनाही चेंडू उमगत नाहीये. खरं तर फलंदाज चकतायत, त्या मागोमाग यष्टीरक्षक सुद्धा चकतोय. स्विंग जास्त या गोलंदाजाकडे, टप्पा पकडला या गोलंदाजानं. खूप चांगली लाईन आणि लेंथ पाहायला मिळते. पहिल्या षटकात 16 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं वेदांत 11 खरसुंडीची धावसंख्या सुसाट धावतीये, चांगल्या धावसंख्येकडे निघेल, पण अखेर आपण बघतोय थांबवलंय अमोल पाटील या गोलंदाजानं. निर्धाव षटक या ठिकाणी टाकतोय आजच्या रात्रीतील पहिलं आणि या स्पर्धेतील दुसरं. पहिल्या रात्रीमध्ये महेश म्हात्रे
या गोलंदाजानं पहिलं निर्धाव षटक टाकलं होतं वयालचा महेश म्हात्रे, पण इथे मात्र खरसुंडीचा हा गोलंदाज इथे कुठेतरी अमोल पाटील स्वतःला सिद्ध करतोय. मित्र म्हणेन खरसुंडी टीमच्या विरोधात धारणीचा हा गोलंदाज अमोल पाटील स्वतःला सिद्ध करतोय. पहिल्या षटकात तब्बल 16 धावा आल्यानंतर कमबॅक करायचं होतं आणि कौतुकास्पद कमबॅक, गुड कमबॅक म्हणता येईल अमोल पाटील या गोलंदाजाकडून. 2 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. धावसंख्या आहे 1-16. 16 धावा अद्यापर्यंत धावफलकावरती आणि विकेट सॅक्रिफाईस केली, कारण त्यांच्या बॅटमध्ये फटके येत नव्हते आणि डॉट डिलिव्हरी सलगची आपण पाहत होतो. आणि त्या ठिकाणी मनीष पारेसकरनी आपण पाहायला गेलं त्याला विकेट सॅक्रिफाईस करण्यास भाग पडलं. आणि न्यू बॅटर जसा मैदानाच्या आतमध्ये आला, तुम्हाला आता पार्टनरशिप जमावी लागेल, कारण 16 धावा अंकित सर धावफलकावरती आहेत. भागीदारी फार महत्वाची असेल. 2 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 16. अद्यापही 2 षटकांचा खेळ बाकी असेल. तन्मय आयला गोलंदाजीला. तन्मयचा हा चेंडू बॅकवर्ड क्षेत्राकडे, शॉट फाईन लेगच्या डोक्यावरून डीप फाईन लेग सीमा पार चेंडू जातोय चौकारासाठी. धावसंख्या होईल चौकाराच्या बरोबरीने 20 धावा धावफलकावरती, परंतु ड्यू फॅक्टर मॅटर करेल का खेळपट्टीवरती असा विषय नक्कीच आपण पाहतोय. कारण जसं सकाळचं सत्र आपण पाहिलं मध्यरात्र असते, बॉल सीमा रेषेच्या बाहेर कमी जाताना दिसतो. ड्यू फॅक्टर मॅटर करतो का? नक्कीच. खरं तर अशा वातावरणात आपण बघतो वातावरणाचा सुद्धा मी तर म्हणेन विचार करावा लागतो आणि तसा खेळ होणं फार गरजेचं आहे. पण परिस्थितीनुसार जो खेळ करतो ना तोच खरा खेळाडू. वेगवान चेंडू भन्नाट वेग या चेंडूमध्ये आपण बघतोय. आउटसाइड ऑफ स्टमी लाईन होती ते थांबवले फलंदाज सूरजला. अजून एक डॉट बॉल येतोय. धावफलक सिरावेल 1-20 या धावसंख्येवरती. एक फलंदाज बाद 20 धावा धावफलकावरती. मनीष बारसकर ज्यानं सुरुवात खूप चांगली केली, वैयक्तिक 9 या धावसंख्येवरती तो खेळ करतोय. त्याला नॉन स्ट्रायकर एंडवरती थांबावं लागतंय. अगोदरच्या 2 मॅचेस जिंकल्यात. शिवार्थ 11 भोकरपाडा टीमनं यातून जिंकेल तो भोकरपाडा टीमच्या विरोधात शेवटची मॅच खेळ करेल. निर्धाव चेंडू येतोय, थांबवलाय. कौतुकास्पद गोलंदाजी. याच गोलंदाजांनी थांबवलं होतं गावडे जांभेली टीमच्या फलंदाजांना. बॅटिंगचं प्रदर्शन दमदार राहिलं होतं आणि खरं तर रोशन पाटील यांनी सांगितलं होतं धारणीच्या की हे मैदान लकी राहिले, त्याहीपेक्षा ही स्पर्धा त्यांच्यासाठी खूप लकी आहे. ज्या ज्या वेळेला ते या स्पर्धेत सहभागी होतात ना त्या त्या वेळेला त्यांच्या हौसले अगदी बुलंद असतात. आत्मविश्वास दुगना झालेला असतो आणि त्याच्या जोरावरती ते लढतायत मैदानावरती. अजून एक चांगला चेंडू. इथे बॅकिंग जरूर झाले, मात्र एक धाव घेतली जात आहे आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 21 धावा लागत आहेत धावफलकावरती. 99619961 SDP ट्रॉफी 2025 सुरेशदादा दीनानाथ पाटील यांच्या नावाची ही स्पर्धा आपण या मैदानावरती बघतो आणि त्या मी तर म्हणेन स्पर्धेचे सगळे मेंबर, सगळे आयोजन कमिटी आपण बघतोय. अगदी मी तर म्हणेन या स्पर्धेवरती खूप चांगला कटाक्ष त्यांच्या माध्यमातून टाकण्यात आलेला आहे. 21 धावा धावफलकावरती. 1 विकेट जरूर गमावले. तिसरा षटक सुरू असताना आक्रमण रोखलंय धारणी टीमच्या गोलंदाजांनी. तन्मय ठोंबरे पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार आला, तदनंतर स्वतःला सावरतोय हा गोलंदाज. मच्छिंद्र रसालनं पहिलं षटक टाकलं होतं, 16 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. दुसरं षटक टाकलं अमोल पाटीलनं, निर्धाव षटक. महत्वाचा सामना आणि महत्वाच्या सामन्यात खऱ्या अर्थानं निर्धाव षटक टाकणं खूप चांगली गोलंदाजी. ऑन साइडला पॅरेलल स्ट्रोक येतोय. मनीष बारसकर त्याच्या बॅट मधून येतोय षटकार. षटकार पाहिला आणि आक्रमकतेसाठी हा खेळाडू ओळखला जातो. आपण पाहायला गेला वेदांत 11 करसुंडी पुरस्कार ते पद्माकर शेठ पाटील आपण पाहतोय. त्यांच्या टीमनं एक मॅच जिंकली आणि आता खूप चांगली बॅटल रंगती. मनीष बारसकर त्याच्या लयमध्ये आता परतला आणि पटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. जास्तीत जास्त चेंडू खरं तर मनीषच्या वाट्यालाच आले पाहिजेत, कारण तो चांगल्या लयमध्ये दिसतोय. वैयक्तिक 15 या धावसंख्येवरती तो खेळ करतोय आणि जर खरसुंडी टीमला धावा बनवायच्या असतील तर जास्तीत जास्त चेंडू मनीषच्या वाट्याला येणं फार गरजेचं आहे. हाफ ट्रॅकर इथे फटका फसला, विकेट मिळण्याची शक्यता. झेल ड्रॉप. नशीब बलवत तर म्हणावे लागतील वेदांत 11 खरसुंडी टीमचं. पद्माकर पाटील यांचं नशीब खऱ्या अर्थानं आता साथ देऊ लागलेत, कारण अगोदर षटकार ठोकला. इथे मनीषनं चांगली कामगिरी केली तरच धावा होतील आणि हे असताना मनीष बारसकरला जीवनदान देणं याचा अर्थ फार मोठी चूक आहे.
धारणी टीमच्या क्षेत्ररक्षकाकडून. झेल ड्रॉप त्या ठिकाणी होतोय. एक धाव या ठिकाणी वाढेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या वधारते. 28 धावा लागतायत त्या धाव फलकावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 1 बाद 28 अशा स्थितीमध्ये वेदांत 11 खरसुंडी. 28 धावा जरूर आहेत, परंतु आपण पाहायला गेलो आता स्लॉगरचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल आणि तुम्ही जसं म्हटलात की मनीष बारसकर जेवढे चेंडू फेस करेल तेवढा फायदा वेदांत 11 खरसुंडी टीमला असेल. परंतु आपण पाहायला गेलं त्याची कॅच ड्रॉप केली. मच्छिंद्र रसाल त्यांच्याकडून अपेक्षित नव्हतं, परंतु कॅच ड्रॉप झाली आणि कॅच ड्रॉप झाल्यानंतर तो फलंदाज अतिशय घातक ठरत असतो. तुम्ही देखील पाहिलं असेल. कॅचेस विन द मॅचेस सातत्यानं आपण म्हणत असतो. पहिल्या मॅच मध्ये रोहित पाडगे गौरव गोसालकरचे झेल सुटले आणि तिथे सावरोळी संघ जिंकला होता. इथे आपण पहिलं सत्र सुरू आहे आणि या पहिल्या सत्रात मनीष बारसकरला जीवनदान, त्याचबरोबरीने स्ट्राईक त्याच्या वाट्याला असेल डेथ ओव्हर. शेवटचं षटक ऑन साईडला स्ट्रोक खेचलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आले. दुसरी धाव हवी आहे. चेंडूची फेकी होणार त्या अगोदर 2 धावा कंप्लीट. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत असताना या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होते 30. 5 चेंडूवरती किमान 2 मोठे फटके जर का आले तर गोलंदाज संघर्ष करतील दुसऱ्या सत्रात वेदांत 11 खरसुंडी टीमसाठी. पण त्याहीपेक्षा प्रयत्न असेल कमी धावसंख्येत रोखण्याचा आणि षटक त्यासाठी निर्णायक असेल राज दुर्गे या गोलंदाजासाठी. इथे दांडी गोल. बॅटची इनर आहे. चेंडू एष्ट्यांवरती जाऊन आदळतो आणि मोठा धक्का मनीष बारसकरच्या रूपात वेदांत खरसुंडी टीमला. नक्कीच त्याने परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला आणि संघर्ष करत आपण पाहायला गेलं विकेटची पडझड एका बाजूला आणि एका बाजूने तो डाव सावरत होता. ही महत्वाची बाजू होती ना. अद्यापर्यंत आपण पाहायला गेलं स्लॉगरच्या षटकामध्ये त्याचा प्रयत्न देखील तो होता की मोठे फटके खेळण्याचा, परंतु प्रयत्न ना आलंय अपयश. यश खरं तर सामना समांतर होता पण एका षटकानं या सामन्याचं चित्र पूर्णपणे CHB धारणी टीमच्या बाजूने नेलं. जर आपण पाहिलं 6 चेंडू निर्धाव आणि ते षटक जर वगळलं तर अद्यापर्यंत धावसंख्या झाली धाव फलकावरती 30. याचा अर्थ 6 चेंडू अतिरिक्त असते आणि धावा अजून आल्या असत्या, पण तसं घडलं नाही. जर तर क्रिकेटमध्ये चालत नाही. एक निर्धाव षटक आलं अमोल पाटील या गोलंदाजाकडून आणि त्या निर्धाव षटकानं मॅचमध्ये पूर्णपणे शिरकाव केला तो CHB धारणी टीमनं. टॉस जिंकला. फिल्डिंग करण्याचा निर्णय. पहिला षटक हा निर्णय कुठेतरी चुकला हेच सांगून गेला होता, पण तदनंतर अमोल पाटीलनं सांगितलं की हा निर्णय योग्यच आहे. निर्धाव षटक त्यानं टाकलं आणि थांबवलं वेदांत 11 खरसुंडी टीमला. 2 फलंदाज बाद 30 धावा धाव फलकावरती. शेवटचं षटक राज दुर्गेला गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय. राजचा हा चेंडू कार्पेटच्या साहाय्यानं गरंगलत चाललाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी एकेरीला परिवर्तित केलंय दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 32 धावा लागतायत त्या धाव फलकावरती. 32 धावा धावफलकावरती. आता एका 2 मोठे फटके मोमेंटम तुमच्याकडे शिफ्ट करतील, परंतु आता ती गरज आहे आणि ते फटके तुम्हाला लगावावे लागतील कारण स्लॉगरचं षटक आहे, तुमच्याकडे अवधी नाही आहे. यश तुम्ही उल्लेख केला की दवाचा परिणाम या वातावरणात या स्थितीला होतो. इथून पुढे जर का एका 2 मोठे फटके आले तर धावा होतील. त्याहीपेक्षा मी तर म्हणेन चांगलं टार्गेट सेट करता येईल. पण पायचीत पकडतोय फलंदाज या ठिकाणी प्रेम भिल्लारे, त्याला करावा लागेल परतीचा प्रवास. आणखीन एक झटका आपण पाहायला गेला वेदांत 11 खरसुंडी टीमला. आपण पाहिला थोडे स्ट्रगल करताना दिसले. आता अगदी बॅटिंग करत असताना प्रथम खरसुंडी टीमच्या बॅटर्स आपण पाहिला खेळपट्टीमध्ये बदल झाला की बॅटिंग कमकुवत झाली, हा प्रश्न उद्भवला. खरं तर आपण बघतोय सद्यस्थितीला वातावरण सुद्धा खूप महत्वाचं असतं आणि अशा वेळेला जर या वातावरणाचा विचार केला, या परिस्थितीचा विचार करता 35+ धावाही महत्वाच्या ठरतील खरसुंडी टीमसाठी कारण त्यांचे गोलंदाज चांगले आहेत. गोलंदाज संघर्ष करतील आणि धारणी टीमला हे आव्हान तितकंसं सद्यस्थितीला सोपं नसेल. पण हे 2 चेंडू निर्णायक आहेत. इथे जर का मोठा फटका रोखला, चौकार षटकार रोखला तर चांगलं टार्गेट म्हणता येणार नाही. खरसुंडी टीमकडून धावांचा पाठलाग शक्य असेल, पण 2 चेंडूवरती किमान एक मोठा फटका आव्हानात्मक टार्गेट सेट करून जाईल. काय घडेल, किती धावांचं टार्गेट असेल अद्यापर्यंत पोहोचलाय वेदांत खरसुंडी 3 बाद 32 या धावसंख्येवरती. 3 फलंदाज बाद 32 धावा धाव फलकावरती. जगदीश चालके नेहमीच सलामीसाठी येणारा फलंदाज 5व्या क्रमांकावरती त्याला बघतोय. अंधाधुंदी फटका खेचायचा होता. खरं तर अशा परिस्थितीला तुम्ही मोठ्या फटक्यांपेक्षा शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करायला पाहिजे. ते होत नाहीये मैदानावरती. इथे गतीचा वापर करण्याचा प्रयत्न अजिबात झाला नाही. अंधाधुंदी फटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय. निर्धाव चेंडूचा खेळ संपेल. धावफलक स्थिरावेल 32 या धावसंख्येवरती.
ऑन साइडला रिकामा क्षेत्र आणि रिकाम्या क्षेत्रात येतोय हा चौकार. शेवटच्या चेंडूवरती चौकार आलाय. या चौकाराला आता धावसंख्येला थोडा का होईना आकार दिला जातोय. पहिलं सत्र संपलंय. धावसंख्या झाले 36. परिस्थितीचा आढावा घेता या धावा धावफलकावरती जरी कमी वाटत असल्या तरी मैदानावरती पोषक ठरतील असेच संकेत आता वातावरणाने दिलेत. याचा अर्थ 36 नंतर मी तर म्हणेन फायटिंग करेल, फाईट देईल खरसुंडी टीम, कारण त्यांच्याकडे तसे गोलंदाज आहेत. येणारे 24 चेंडू 37चा पाठलाग केला जाईल की या विपरीत या धावा रोखल्या जातील हे नक्कीच आपण बघणार आहोत. कोण विजयावरती शिक्कामोर्तब करेल, पण दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडेल आणि काय बिघडेल हे ऐकवतील यश मालकर. अद्यापर्यंत आपण पाहायला गेलं पहिल्या सत्राचा केस संपलाय आणि वेदांत तिलंग करसुंडी टीम जाऊन पोहोचले 36. शेवटच्या बॉलवरती अंकित सर चौकार आला. मोमेंटम आता करसुंडी टीमकडे आहे आणि त्याच फ्लो मध्ये आता तुम्हाला अगदी गोलंदाजी करावी लागेल. 36 धावा देखील तुम्ही उल्लेख केला पुरेशा आहेत, कारण मैदानाचा अभ्यास तुम्हाला देखील आहे, कारण कित्येक स्पर्धा तुम्ही देखील अगदी याची देया डोला याची अगदी आपण पाहिलं असेल. नक्कीच खूप चांगल्या स्पर्धा आपण पाहिल्या असेल आणि 36 धावा देखील कमी नाही आहेत तुम्ही म्हटलात. आणि त्याचा अगदी आपण पाहिला डिफेन्स करताना करसुंडी टीमची बॉलिंग लाईन स्ट्रॉंग आहे आणि अद्यापर्यंत असं म्हटलं जातं ना, बॅट्समन यू विन युअर मॅचेस बट बॉलर विन युअर टुर्नामेंट. गोलंदाज ज्याच्याकडे चांगले तो अगदी शृंखला जिंकण्याच्याकडे वाटचाल करत असतो. आणि प्रकाश झोतातील टुर्नामेंट विशेषतः ज्या टीमकडे गोलंदाजी मी तर म्हणेन हे अस्त्र राहिलं ना, त्या टीम सातत्यानं पुढे येताना आपण पाहिल्यात. आणि त्यामधील हा एक संघ करसुंडी संघ आपण बघतो. त्यांची बॉडी लँग्वेज खूप चांगली आहे. नेहमीच सांघिक खेळाचं प्रदर्शन करण्यासाठी हा संघ जाणला जातो सातत्यानं कित्येक स्पर्धेत. आणि या मोसमात त्यांचा आत्मविश्वास दुणावला. खूप चांगल्या टुर्नामेंट त्यांनी जिंकलेल्या आहेत आणि या महत्त्वाच्या टुर्नामेंटमध्ये अगदी काही अपयशानंतर पुन्हा एकदा त्यांनी मी तर म्हणेन भरारी घेण्याचा प्रयत्न केला. या मॅचमध्ये खरं तर ते बॅकफुटवरती होते 3 षटकानंतर. असं वाटलं होतं धावा होतील की होणार नाहीत, पण अखेर धावफलक पोचवले 36 वरती. एकात 2 षटकं जर का कमी धावसंख्येचे आले तर या मॅच मध्ये संधी असेल वेदांत 11 करसुंडी टीमला. 24 चेंडू 37चा करायचा आहे पाठलाग, पण धारणी टीमचे फलंदाज आता कशी बॅटिंग करतील याकडे तितकंच चांगलं लक्ष असेल. नक्कीच आपण पाहतोय वेदांत 11 करसुंडी नावाने संघ खेळतोय. पुरस्कर्ते पद्माकर शेठ पाटील. आपण पाहायला गेलं पहिल्या मॅच मध्ये बक्षिसांचा पाऊस अक्षरशः पाडला होता. दानशूर व्यक्तिमत्व, परंतु त्याच्या टीमला आता रोखायचे 24 बॉल मध्ये 37 धावा आणि त्या धावा रोखल्या जातील का नक्कीच पाहिल्या जाईल दुसऱ्या सत्रामध्ये. यश खरं तर पद्माकर दादा शांत बसणारं व्यक्तिमत्व नाही आहेत. खरं तर क्रिकेट आणि त्यांचं नातं अगदी भिन्न आहे, घट्ट आहे. आणि कुंदन पाटील यांना सुद्धा ठाऊक आहे की ते थांबलेत ते यासाठी. त्यांना माहिती आहे की पैसे कधी लावले पाहिजेत, कारण आता धावा जरी कमी असल्या आता ते हौसले बुलंद करण्याचं काम करतील. त्यांच्या नावावरती इतिहास आहे, त्यांच्या नावावरती रेकॉर्ड आहे. गत वर्षी तब्बल 21,000 रुपये पद्माकर शेठ पाटील यांनी त्यांच्या टीमसाठी मी तर म्हणेन लावले होते. आणि एका धावेसाठी 400 रुपयाचा कॅश प्राईज हा सुद्धा रेकॉर्ड त्यांच्या नावावरती राहिलाय कैरे टीमसाठी. गत वर्षी ही स्पर्धा आम्हाला आठवते. या स्पर्धेत तब्बल 21,000 रुपये एका मॅच मध्ये पद्माकर दादा यांनी खर्च केले होते. त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये हार मंजूर नसते, त्यांना फक्त आणि फक्त विजयच हवा असतो. इथे 36 धावा आल्यात. 37चा पाठलाग जरी करायचा असला तरी मैदानाच्या बाहेरून नक्कीच हौसले बुलंद करण्याचं काम पद्माकर दादा पाटील या ठिकाणी करतील. इथे 37चा पाठलाग कसा होईल याकडे लक्ष. सलामीची जोडी दाखल झाले मैदानावरती. मच्छिंद्र रसाल आणि दुसऱ्या बाजूने रोशन पाटील. नक्कीच उल्लेख केला तुम्ही अगदी हार, परंतु आपण पाहिला राजकारण क्षेत्रामध्ये सुरेशदादा पाटील कार्यसम्राट अगदी विरोधकांना अगदी आपण पाहिला प्रत्येक वेळी अगदी ते हार देत असतात. त्यांच्या वाटेला अद्यापही हार आले नाही, कारण जनतेचा जनसेवक आहे, डाऊन द अर्थ माणूस आणि सर्वांची प्रेमानं आपुलकीने वागणार आहे व्यक्तिमत्व. 24 चेंडू 37चा पाठलाग करायचे. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आयुष सालवी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना स्ट्रायकर एंडला असेल तो मच्छिंद्र रसाल. मच्छिंद्र रसाल वडगाव प्रीमियर लीग अगदी पाहायला गेलं नक्कीच पाहायला गेलं तर नक्कीच जिल्हा परिषद प्रीमियर लीग मध्ये मालिका वीर स्वप्नातील पहिली बाईक अगदी सुरेशदादा पाटील यांचं आयोजन होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी पटकावली होती आणि त्याच प्लॅटफॉर्म वरती आवाज खेळ करते धारणी टीम. पहिलाच बॉल मच्छिंद्र आडवा बाट न खेळण्याचा प्रयत्न फसला जातो.
ज्या मेरिटनुसार बॉल येतात त्या मेरिटनुसार फटकेबाजी होणं अत्यंत गरजेची आहे. कारण आपण पाहायला गेलं टोटल जरी लो स्कोरिंग असलं परंतु फायटिंग टोटल आहे आणि अद्यापर्यंत सदतीचा पाठलाग करताना पहिला चेंडू येतोय डॉट. आयुष साल्वे करसुंडीचा वेगवान गोलंदाज आणि करसुंडी टीम खरं तर वेगवान गोलंदाजासाठी ओळखली जाते. आणि अद्यापर्यंत आपण पाहायला गेलं मच्छिंद्र रसाल या टीमचा मल्टी टॅलेंटेड खेळाडू आणि स्टार आहे दारणी टीमचा. त्याच्यासमोर पहिलाच बॉल डॉट बॉल फेकला. याबाद हाफ ट्रॅकर बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार. जल्लोष होतोय रत्नागिरीचे चिपलून. भावा मार तू उचलून उचलून. षटकार आलाय या बॉल वरती मच्छिंद्र रसालच्या बॅट मधून. टीमची टोटल 6 अंकावरती आवाज पाहायला मिळते. 6 धावा धावफलकावरती चांगला फटका. अगदी आपण पाहिला अख्खू टप्प्याचा बॉल होता आणि त्याच्यावरती प्रहार चढवला. अक्षरशः फेवरेट झोन आहे मच्छिंद्र रसालचा. तो आपण एरिया पाहिला डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग याबस तो फेवरेट झोन. त्याच्यामध्ये आपण पाहिला रन सहित असतात मच्छिंद्र रसालच्या बॅट मधून. ना अद्यापर्यंत आपण पाहिला 6 धावा धावफलकावरती सदतीचा पाठलाग करायचा अगेन्स्ट वेदांत 11 खरसुंडी टीमच्या बाजूनं. कुंदन पाटील यांचा वाढदिवस. त्यांना देखील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कॉम्बॉक्सच्या वतीनं. नक्कीच दिवा आयुष. याबतचा पुरला लेनचा बॉल होता. टॅप केल्या बॉलला अलंग कार्पेट पर दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय. एकच सिंगल दुसऱ्याचा मनसुबा आहे परंतु रोखलं गेलं रोशन पाटील यांच्या माध्यमातून. टीमची टोटल जाऊन पोहोचेल 7 या अंकावरती. 7 रन्स ऑन अ बोर्ड विदाउट लॉस. मुख्य व्यासपीठावरती अतुल पाटील यांना आपण बघतोय. खरं तर प्रत्येक क्षण टिपण्याचा प्रयत्न 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून होत असताना अगदी प्रत्येकाला कॅप्चर या ठिकाणी केलं जाते. 7 धावा आहेत धावफलकावरती. 21 चेंडू आता 30 धावसंख्येची गरज आहे. यश मॅच बनेल. 1-2 विकेट या मॅच मध्ये परत आणतील वेदांत 11 करसुंडी टीमला. ऑन साइडला स्ट्रोक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एकच धाव मिळेल. सिंगल डबल याचा अर्थ मॅच शेवटपर्यंत जाईल. मोठे फटके रोखले तर संधी करसुंडी टीमला सुद्धा असेल पण विकेट जर का गमावल्या नाहीत तर हा सामना सहज जिंकता येईल सोप्या पद्धतीने CHB धारणी या टीमला. रोशन पाटील यांनी देखील सांगितलं होतं हा प्लॅटफॉर्म आमच्यासाठी लकी आहे आणि त्यांचा खेळ गतवर्षी आपण पाहायला गेलं सेमीफायनल मध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलं होतं आपण पाहायला गेलं आणि परंतु आजच्या रात्रीमध्ये देखील कंबालीचा खेळ त्यांचा राहिला. याबाजचा बॉल ऑन साइडच्या दिशेला डीप मिड विकेटला आलाय. 1 बाउन्स टीम 2 बाउन्स. चेंडू चाललाय सीमा पार. या बॉल वरती आलाय STP ट्रॉफी मधला दमदार चौकार आलाय आणि आपण पाहायला गेला असे फटके येत राहिले सुरुवातीला तर नक्कीच तुम्ही म्हणतात ना की सर सुरुवात महत्वाची आहे परंतु त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी सातत्य हे खूप महत्वाचं आहे आणि ते सातत्य टिकून ठेवलं अद्यापर्यंत मच्छिंद्र रसालनं. चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या झाले 12. शेवटच्या आता 19 चेंडू 25 धावसंख्येची गरज. पॉवर प्लेचं षटक आहे. दोनच क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आणि त्या क्षेत्ररक्षणाच्या विपरीत आता बॅटिंग करतोय तो मच्छिंद्र रसाल. इथे झेल टिपलाय. विकेटची अपेक्षा होती. धावा वाचवण्यासाठी एकमेव पर्याय असतो फलंदाजाला बाद करणं. सागर सर यांनी सांगितलं की धावा जमवण्यासाठी भरपूर तंत्र तुम्हाला सिंगल डबल बाईज लेग बाईज वाईट नोच्या साह्यानं धावा येत असतात. षटकार चौकाराच्या साह्यानं धावा सहज जमवता येतात पण धावा रोखण्यासाठी फलंदाजाला बाद करणं विकेट शिवाय पर्याय नसतो. आणि अखेर जो ब्रेक थ्रू हवा होता विशेषतः मच्छिंद्र रसालची विकेट गोल्डन विकेट असावी या मॅच मधील आणि ती प्राप्त केली. आयुष साल्वी या गोलंदाजानं पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या CHB धारणी टीमला. 12 धावा असतील धावफलकावरती. 1 विकेट गमावले. शेवटच्या आता 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी गरज असेल ती 25 धावसंख्येची. अद्यापही 25 धावसंख्येची गरज आहे अंकित सर परंतु पाहायला गेलं तर षटकार महत्वाचे आहेत का. तुम्हाला अगदी क्रिकेट हा माइंडचा गेम आहे आणि तो माइंड नुसार केला पाहिजे. तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड खूप महत्वाचा असतो. धावांचा पाठलाग करणं यश तितकंसं सोपं नसतं. अगदी डबल माइंडनं तुम्हाला खेळ करावा लागतो. द्विधा मनस्थितीमध्ये बॅटिंग पाहायला मिळते. सिंगल डबल काढून विजयापर्यंत पोहोचायचं की मोठे फटके मारून सामना लवकर संपवायचा अशा द्विधा मनस्थितीत असताना विकेट गमावण्याची शक्यता जास्त असते आणि त्याच गडबडीत कुठेतरी मच्छिंद्र रसाल मी तर म्हणेन त्यानं आपली विकेट गमावली. विकेट हवी होती करसुंडी टीमला ती प्राप्त केली जात आहे. शेवटचे 18 चेंडू 25 धावसंख्येची गरज. मॅच संपलेली नाही आहे. मॅच मध्ये रोमांचकता कायम असेल. करसुंडी विपक्ष धारणी.
सरळ बॅटना फटका खेचलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, एकच धाव मिळेल. शेवटच्या आता 17 चेंडू 24 धाव संख्येची गरज. 17 चेंडू आणि 24 ची गरज. विनिंग इक्वेशन तुमच्या समोर आहे, पण तो आपण पाहायला गेला अद्यापर्यंत रोशन पाटील चांगला पॉझिटिव्ह माइंडसेट ने बॅटिंग करतो. सेन्सिबल क्रिकेट ज्याला म्हणतात ना, ते केलं जातं रोशन पाटीलच्या माध्यमातून. कित्येक मोठमोठ्या प्लॅटफॉर्मवरती रायगड प्रीमियर लीग देखील हा खेळाडू केलाय. चांगला खेळ त्याचा सातत्याने राहिला आणि आपण पाहायला गेला तर नक्कीच आता या मॅच मध्ये त्याला माहिती आहे क्रुशल मॅच आहे आणि त्याच्यामध्ये चांगला खेळ महत्वाचा. रोशन पाटील कोण विसरेल. भलेही बाई खरं तर मच्छिंद्र रसाल याला मिळाली असेल, पण त्यामागे रोशन पाटील याचा खारीचा वाटा होता. रोशन पाटील यांनी खूप चांगली साथ दिली होती आणि आपण नेहमी म्हणतो ना की अगदी मी तर म्हणेन, जर तुमच्या संघाला जिंकायचं असेल तर सांघिक खेळाचं प्रदर्शन हे करावंच लागतं. इथे धारणी संघ त्या प्रीमियर लीग मध्ये जिंकला होता, पण इथे मात्र आपण बघतोय की धावफलक जर पाहिलं तर 14 धाव आहेत धावफलकावरती. शेवटच्या आता 16 चेंडू 23 धाव संख्येची गरज आहे. 16 चेंडू 23 धाव संख्येची गरज. मॅच मध्ये रोमांचकता पाहायला मिळेल. मच्छिंद्र रसाल बाद झाल्यानंतर सर्वस्व जबाबदारी रोशन पाटीलला आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल, पण दुसऱ्या बाजूने आयुष प्रयत्न करतो, मयुरेश भौड प्रयत्न करतो मैदानावरती. कार्पेटच्या साह्याने फटका खेचलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 15. शेवटच्या आता 15 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावसंख्येची गरज. 15 चेंडू 22 धावसंख्येची. इथून आता गोरख रसालला त्याचा एक्सपिरियन्स वापरावा लागेल आणि तुम्हाला आता चांगल्या पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. जशी परिस्थिती तसा खेळ आता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जरूर करावा लागेल, कारण SDP ट्रॉफी सर्वांचं आकर्षण आहे, कारण ट्रॉफ्याच खूप भव्य दिव्या आणि मनाला आकर्षित करणाऱ्या. गोरख यावेळेस बॅक टू द बॉलर, यावेळेस पाहावं लागेल काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. रेफर केलंय अगदी आपण पाहायला गेलं. नक्कीच तिसरा पंच या ठिकाणी चेक करतील. डिसिजन पेंडिंग. खूप क्रुशियल मोमेंट वरती मॅच आणि त्याच्यावरती आपण पाहायला गेलं गोरख रसाल अगदी पॉपिंग क्रीज वरती पोहोचलेत का ते चेक केलं जाईल जरूर. 24 लाईव्ह इव्हेंट्स आपण पाहायला गेलं आणि तिसरे पंच नक्कीच आपण पाहू त्यांच्या माध्यमातून चेक केलं जाईल. खूप क्रुशियल मोमेंट आणि या मोमेंट वरती अंकित सर जर विकेट आली तर काय घडेल आणि विकेट ना आली तर काय घडेल. महत्वाचा सामना आहे खरं तर. अशा परिस्थितीला एका बाजूला खरसुंडी टीमचा विचार करता त्यांना विकेट हव्यात, पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर ही विकेट सुद्धा महत्त्वपूर्ण असेल धारणी टीमसाठी. आणि तिसरे पंच लाईव्ह स्क्रीनवरती तशी तपासणी केली जाईल आणि तिसऱ्या पंचांकडून निर्णय येतोय. OUT फलंदाज बाद. वेदांत खरसुंडी टीमसाठी शुभ संकेत येत आहेत. खरे तर विकेट्स कशी येऊ दे, विकेट येणं फार गरजेचं आणि अखेर या ठिकाणी धावचीतच्या रूपानं गोरख रसालच्या रूपात दुसरा धक्का दिला जातोय. CHB धारणी या टीमला धावफलक सिरावेल 2-15 या धावसंख्येवरती. आता शेवटचे 14 चेंडू 22 धावसंख्येची गरज. ही विकेट अगदी आली आणि आता खेळावरती पकड जमण्यास सुरुवात केली की काय. सुरुवात आता इथून करावी लागेल, कारण संधी निर्माण होत नसते, आपल्या कार्यातून निर्माण करावी लागत असते. आणि अगदी आपण पाहायला गेलं आता संधी निर्माण केली मयुरेश भौडनं, आपण पाहायला गेलं भौडनं आणि यावेळेस विकेट आली. आता गरज आहे 14 चेंडू आणि 22 अंकाची. 14 चेंडू 22 धावसंख्येची गरज. 18-25चं समीकरण सद्यस्थितीला तरी थांबवलंय. मयुरेश भौड खूप चांगली गोलंदाजी राहिले. केवळ अद्यापर्यंत 3 धावा त्यानं खर्च केल्यात आणि थांबवलंय ते धारणी टीमला. मयुरेश याबस बॉल तयार. याबस दांडी 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 गोल केल्या. फर्निचर डिस्ट्रॉय. यू मिस आय डेफिनेटली इट हे सांगताना मयुरेश भौड आणखीन एक विकेट. पहिली रनआउट, तदनंतर दांडी गोल, वैयक्तिक विकेट आल्या. मॅच बनली. आपण पाहिला पुरस्कार ते पद्माकर शेठ पाटील मॅच पाहतात आणि वेदांत 11 खरसुंडी टीम मॅच मध्ये परतले. अंकित सर मॅच खूप थ्रिलर पाहायला मिळते. शेवटचे 13 चेंडू आता 22 ची आवश्यकता. आपण सुरुवातीलाच उल्लेख केला होता की जिथे शेवटच्या चेंडूवरती चौकार आला ना त्या ठिकाणीच आपण बघतोय की एक आव्हानात्मक टार्गेट सेट झालं आणि तदनंतर या धावांचा पाठलाग करणं कदापि सोपं नव्हतं. हे सुरुवातीलाच आपण तसं सांगितलं होतं, कारण वातावरणाचा विचार करता या धावाही माफक होत्या. त्या मी तर म्हणेन धारणी टीमसाठी पण गमावलेल्या विकेट आणि त्याचा परिणाम धावसंख्येवरती. शेवटचे 13 चेंडू
22 धावसंख्येची गरज. पद्माकर शेठ पाटील यांच्या माध्यमातून जर का आता विकेट आली तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज. विकेट पेक्षा निर्धाव चेंडू ही महत्वाचा आहे, कारण एक एक निर्धाव चेंडू विकेट देण्यास भाग पडेल धारणी टीमच्या फलंदाजांना. दडपण वाढलंय. 18-25चं समीकरण. मयुरेश भौड या गोलंदाजानं धावा खर्च केला केवळ 3. समीकरण बदललंय. शेवटच्या आता 12 चेंडू शिल्लक. 22 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 22 समीकरण आपण पाहतोय. आणि मॅच आता अगदी आपण पाहायला गेलं दोन्ही टीमच्या बाजूने बॅलन्स आहे, परंतु अगदी पाणी चला मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचं, परंतु मॅच आता बनली. जशी आपण पाहायला गेलं मयुरेश भोडचं दुसरं षटक आपण जर पाहिलं ना त्या मॅच मध्ये आता अगदी पकड जमण्यास सुरुवात केली. मोमेंटम आहे आता करसुंडी टीमकडे. वेदांत इलेवन करसुंडी धावांचा पाठलाग करताना खरं तर विकेट्स राखून धावा जमवण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागतो, पण तसं घडलं नाही. 3 विकेट या ठिकाणी अगदी स्वास्थ्यात गमावल्या आणि त्या कारणास्तव आपण बघतोय की त्याचा परिणाम हा धावसंख्येवरती होत असताना आता खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये परतलाय. समीकरण होतं 24 चेंडू 37चं. पहिलं षटक टाकलं गोलंदाज आयुष साल्वी या गोलंदाजानं. 12 धावा खर्च झाल्या होत्या. असं वाटलं होतं सहज विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करतोय तो बॅटिंग करणारा CHB धारणी, पण तसं होऊ न देता मयुरेश भौड यांना आपल्या कोट्यातून पहिलं षटक टाकताना संघाकडून दुसरं षटक टाकताना केवळ 2 धावा त्यानं खर्च केल्या. 1 धाव आली ती लेग बाईटच्या साह्यानं आणि एकंदरीत 3 धावसंख्येचं ते षटक धावफलक थांबवलंय 15 वरती. शेवटचे आता 12 चेंडू 11 धावांच्या सरासरीनं 22 धावसंख्येची गरज आहे. या वातावरणात मोठा फटका येणं कदापि सोपं नसेल. याचा अर्थ ही मॅच सध्या तरी समप्रमाणात पाहायला मिळते. दोन्ही बाजूना बॅलन्स आहे बस मॅच, कारण आता शेवटचे 12 बॉल आणि गरज आहे 22 या धावसंख्येची. इक्वेशन आपण पाहायला गेलं मोठे फटके सहज पद्धतीने येत नाहीये. सुरुवातीला मच्छिंद्र रसलने प्रयत्न केले, सुरुवात चांगली, तदनंतर नितांत मिळालेलं ब्रेक थ्रू आता अडचणीमध्ये वाढ झाली. रोशन पाटील आडवा बाटण्या खेळण्याचा प्रयत्न. अलंग द कार्पेट फटका डीप मध्ये. प्रोटेक्शन. एकच सिंगल वरती समाधान मानावं लागतं. सिंगल डबल लावणी आपण पाहायला गेलं मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाईल हे नक्की. यात शंकाच नाहीये, कारण बॉडी लँग्वेज सांगते करसुंडी टीमची की आता ते जोशाने तयार झालेत. आत्मविश्वास त्यांचा दुगणा झाला. आत्मविश्वास वाढलाय. सांघिक खेळ करण्यासाठी ते आता प्रवृत्त झालेत, कारण मयुरेश भौडने टाकलेलं केवळ 2 धावसंख्येचं षटक आणि त्या कारणासह आपण बघतो आता त्यांची बॉडी लँग्वेज. खरं तर मैदानावरती त्यांच्या मित्र म्हणून बॉडी लँग्वेजमध्ये जोश संचारला आणि त्याच्या जोरावरती लढतायत. शेवटचे 11 चेंडू 21चं समीकरण उरलंय. CHB धारणी की त्यांना रोखत पुढे जाईल वेदांत करसुंडी. ऑन साइडला फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचतील का, पण गॅप मध्ये 2-2, 3-3 क्षेत्ररक्षक. कॉलिंग अजिबात नव्हतं. कॉलिंग नव्हतं. झेल घेईल कोण हे संभाषणच झालं नाही आणि त्या कारणास्तव सेफ्टली हा चेंडू लँड होतोय. 2 धावा कंप्लीट. दुहेरीच्या बरोबरीने 37चा पाठलाग करताना धावसंख्या होती धावफलकावरती 18. शेवटच्या आता 10 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी गरज असेल ती 19 धावांची. जरूर शॉर्ट फाईन लीगचा क्षेत्ररक्षक अगदी त्याला इन ऍक्शन मध्ये यायला हवं होतं, कारण आपण पाहायला गेलं डीप मिडविकेट मधून प्रेम आला, बराचसा एरिया कव्हर करावा लागला त्याला, परंतु कॉलिंग यावेळेस होणं गरजेचं होतं. दहा मध्ये 19. खूप चांगली फिल्डिंग. स्टॉप केलं या चेंडूला. याचा अर्थ एकच धाव या ठिकाणी मिळेल. एक धाव जर का आली तर फलंदाजी करणाऱ्या टीमवरती दडपण जास्त असेल आणि आत्मविश्वास अजून वाढेल तो गोलंदाजाचा. एक सिंगल प्राप्त होते. सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या होते 19. शेवटच्या आता 9 चेंडू 18 धावसंख्येची गरज आहे. कमालीचा सामना. जिंकेल तो भोकरपाडा टीमच्या विरोधात आजच्या रात्रीतील शेवटची लढत खेळताना पाहायला मिळेल, पण जिंकेल कोण याची अद्यापही शाश्वती नाहीये. जिंकेल CHB धारणी की जिंकेल वेदांत करसुंडी. ऑन साइडला स्वीट साऊंड. या मॅच मध्ये एकच विजय आणि पराजय याच्यामध्ये जर कोण असेल तर तो रोशन पाटील आणि त्याने ठोकलाय एक दर्जेदार षटकार. 6 धावा. 6 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये. 37चा पाठलाग करताना 25. शेवटच्या आता चेंडू शिल्लक असतील 8 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 12 धावांची. अगदी 12 धावसंख्येची अद्याप गरज. तुम्ही म्हटलं अडसर आहे ना अगदी रोशन पाटील डोकेदुखी ठरतो, कारण आपण पाहायला गेलं मच्छिंद्र साहेब बाद झाले, त्यांना गोरख रसाल या ठिकाणी बाद झाल्या. अगदी आपण पाहिलं 3 झटके बसले बॅटिंग करणार टीमला. आणि आता अगदी पाहायला गेलं रोशन पाटीलची विकेट खूप महत्वाची असेल या मॅच मध्ये.
8 चेंडू 12 धावसंख्येची गरज. काय घडेल या मॅच मध्ये याची शाश्वतीच नाहीये. जोपर्यंत रोशन पाटील मैदानावरती तोपर्यंत विजयाच्या आशा आणि अपेक्षा भरपूर प्रमाणात आहेत CHB धारणे टीमला. पण दुसऱ्या बाजूनं युक्त्या लढवाव्या लागतील. खरे तर रोशन पाटीलला खेळपट्टीवरती ठेवूनच नॉन स्ट्रायकर एंडवरती जर का त्याला जास्त काळ ठेवलं तर कदाचित या 12 धावाही वाचवता येतील. पण त्याहीपेक्षा जर का विकेट आली तर सोन्याहून मी तर म्हणेन पिवलं होईल. खऱ्या अर्थानं आपण बघू शकाल करसुंडी टीमसाठी वेदांत 11 करसुंडे आणि त्यांच्या विरोधात CHB धारणी महत्वाचा सामना जिंकेल तो भोकरपाडा टीमच्या विरोधात. जो परास्त होईल त्यांचं अस्तित्व या स्पर्धेतून संपेल. शेवटचे 8 चेंडू जिंकण्यासाठी धारणी टीमला बनवायचे आहेत त्या 12 धावा. 12 धावसंख्येची अद्यापही गरज आहे, परंतु आता तुम्हाला व्हेरिएशन करावे लागतील. चला लाईट बंद करा. जी समोर गाडी आहे स्विफ्ट आहे, स्विफ्ट डिझायर. यस थँक्यू. याबाबतचा बॉल फक्त सोडून दिला. पाहत बसलेस. यस पंचांनी जमिनीला हात समांतर केलेत. बॉल जाईल अवंतर म्हणजे एक धाव एक्स्ट्राची ऍड केली जाईल. इक्वेशन थोडंसं मायनस या बस पाहायला मिळेल. 8 मध्ये 11 उरल्यात. खरं तर 8 चेंडू 11 धावसंख्येची गरज आहे. दडपण वाढलंय गोलंदाज कुणाल बारसकर या गोलंदाजावरती. गोलंदाजी चांगली राहिली होती पण इथे आपण बघतोय एक षटकार आला. तदनंतर दडपण वाढत असताना यष्टीरक्षक काळ मंत्र देतोय. कधीच हार मानण्यास तयार नसलेला करसुंडी संघ आपण पाहिला. नेहमीच ऑस्ट्रेलियन स्टाईलनं लढण्यासाठी हा उतरत असतो मैदानावरती आणि त्यांचे हौसले आता त्यांना बुलंद करावे लागतील कारण समीकरण जवळ आलंय. शेवटचे 8 चेंडू 11 धावसंख्येची गरज. बॅकवर्ड क्षेत्राकडे चेंडूने वाटचाल केले. क्षेत्ररक्षक करतोय चेंडूचा पाठलाग. तिथे मिसफिल्ड. पोहोचलेत क्षेत्ररक्षक पोहोचले तिथे. रोशन पाटीलने काय केलं. संधी दवडले चूक झाली. चुकीच्या एंड वरती चेंडूची फेकी. जर का कीपर कडे चेंडूची फेकी झाली असती स्ट्रायकर एंडला तर रोशन पाटीलला बाद करण्याची संधी निर्माण झाली होती पण शार्प माइंड नव्हता मैदानावरती आणि त्या कारणास्तव 2 धावा या ठिकाणी सहजगत्या पूर्ण. दुखापत आहे का. जास्त दुखापत असेल तर आपण फर्स्ट एंड ना मैदानावरती. दुखापत जास्त असेल तर 12वा खेळाडू आपण मैदानावरती उतरायचंय. 12वा खेळाडूच आता मैदानावरती उतरेल. खरं तर त्यांच्यावरती सुद्धा आता दडपण दिसतंय चेहऱ्यावरती कारण मॅच सुद्धा महत्वाची आणि अचानक अशा वातावरणात तुम्हाला मैदानावरती उतरणं याचा अर्थ की दडपण साहजिकच असेल. शेवटचे आता 7 चेंडू 9 धावसंख्येची गरज. पद्माकर दादा मॅचचा आस्वाद घेत आहेत पण इथे मात्र आपण बघतोय की त्यानेही आता विचार केला असेल की त्या खेळाडूनं केलं काय. त्या क्षेत्ररक्षकानं नेमकं काय केलं. स्ट्रायकर एंडला संधी होती. रोशन पाटील बाद होऊ शकले असते पण तुमचं माइंड शार्प नव्हतं. तुमची दक्षता नव्हती आणि त्या कारणास्तव पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेशन करत एकेरीला परिवर्तित केलं दुहेरीत. शेवटचे आता 7 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 9 धावांची. क्रिकेट या खेळामध्ये तुमच्या डोक्यावरती बर्फ ठेवून तुम्हाला खेळ करावा लागतो कारण अगदी आपण पाहिला डबल माइंडेड खेळाडू तो क्षेत्ररक्षक दिसला. तुम्ही म्हटलं अगदी स्ट्रायकर एंडवरती थ्रो झाला असता रोशन पाटीलची विकेट आली असती. मॅच मजा आली असती. मी त्या डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करेन. भरपूर अंतर कापत तो डीप फाईन लेगला पोहोचला आणि त्यांनी चेंडूला स्टॉप केलं. 2 धावा त्यानं जरूर वाचवल्यात. 3 धावा जरूर जवळ त्यानं वाचवल्या होत्या पण कलेक्शन न झाल्या कारणास्तव 1 धाव त्या ठिकाणी खर्च झाले आणि 2 धावा वाचवल्यात असं म्हणता येईल. 2 धावा प्राप्त झाल्या. इथे परिस्थिती जर आपण पाहिली शेवटचे 7 चेंडू 9चं समीकरण उरलंय. मोठा फटका जर का वाचला तर मॅच वाचेल करसुंडी टीमसाठी. बॅटची झेल ड्रॉप त्या ठिकाणी झाला. इथे रोशन पाटीलला स्ट्राईक हवी आहे. विकेटसाठी दुसरा क्षेत्ररक्षक सुद्धा सरसावला होता. मॅच मध्ये रोमांचकता पाहायला मिळते. मॅच मध्ये ट्विस्ट. खरं तर मॅच मध्ये संघर्ष पाहायला मिळतोय. रोशन पाटीलच्या विकेटसाठी जंग पछाडलं जाते पण इथे सोपा झेल जर का ड्रॉप झाला तर इथे हा सामना वाचवता येईल का हा प्रश्न उरलाय वेदांत करसुंडी टीमच्या पाठीराख्यांना. शेवटचे आता 6 चेंडू शिल्लक. 37चा पाठलाग करताना धावसंख्या झाली. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 29. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी धारणी टीमला गरज असेल ती 8 धावांची. 6 चेंडू 8 धावा. संधी उपलब्ध केली होती गोलंदाजानं परंतु यष्टीरक्षकानं केलेली चूक कितपत महाग ठरेल कारण क्रिकेटचा मंत्र पकडा झेल आणि जिंका. क्रिकेटचा अद्भुत खेळ परंतु कॅच ड्रॉप केली की मॅच सोडली. अगदी हा प्रश्न आता उद्भवला. आपण नेहमी सांगत आलो 1983चा वर्ल्ड कप सर कपिल देव यांनी टिपलेला झेल तदनंतरच वर्ल्ड कप जिंकता आला. तो
भारतीय संघाला पहिला विश्वचषक भारतीय संघाने 1983 मध्ये एक चांगला झेल टिपल्यानंतर जिंकला होता. 1999चा वर्ल्ड कप हर्षल गिब्सनं स्टीवा यांचा झेल सोडला होता आणि तदनंतर कधीही दक्षिण आफ्रिका संघ वर्ल्ड कप जिंकलेला नाहीये. 2007चा विश्वचषक श्रीसंत यांनी मिसबाचा मित्र म्हणून झेल टिपला होता आणि त्याच्या जोरावरती पहिला T20 वर्ल्ड कप भारतीय संघाने जिंकला होता. पकडा कॅच जिंका मॅच असं सातत्यानं म्हटलं जातं. कॅचेस विन द मॅचेस. झेल सुटला, स्ट्राईक असेल रोशन पाटीलला 6 मध्ये 8. 6 चेंडू 8चं समीकरण. गती कमी होती आणि त्या कारणास्तव चकतोय रोशन पाटील. निर्धाव चेंडू आलाय. शेवटचे आता 5 चेंडू 8 धावसंख्येची गरज. 5 चेंडू 8 धावा. परंतु प्रेक्षकांना सामना आवडला असेल. टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही अगदी टीम साठी. कब्बालीची मॅच पाहायला मिळते. STP ट्रॉफी आणि त्याच्यामधला रोमांच आपल्याला पाहायला मिळतो. ट्रॉफीज या स्पर्धेचे अहमियत सांगून जातात. या ट्रॉफीसाठी हा कडवा संघर्ष आहे. ट्रॉफीसाठी असलेली ही झुंज मैदानावरती आपण बघतोय. 5 चेंडू 8चं समीकरण. अखूट टप्प्याचा चेंडू. असे चेंडू थांबणार नाहीयेत. रोशन पाटील सांगतो मी त्यासाठीच मैदानावरती थांबलोय. थांबला, त्यानं प्रतीक्षा केली आणि जसा चेंडू आखूट टप्प्याचा आला त्यावरती ठोकलाय. धावा आणि चेंडू यांच्यामधील अंतर कमी करणारा हा षटकार. नक्कीच आपण पाहायला गेलं षटकाराला अद्यापही गरज असेल 2 या धावसंख्येची. परंतु संघर्ष खेळताना संघर्ष करायचा मला. पाहिलेल्या स्वप्नांच्या शितेजावरती दाबायचं आहे मला. अगदी संकटांशी लढायचा, दाबायचा, पुन्हा उठून नवशितीत नवं स्वप्न सारं सारं घेऊन जिंकून द्यायचं CHB धारणी टीमला मला हे सांगताना रोशन. या स्विनिंग रन येतील का? प्रतीक्षा करावी लागेल. आणखीन मॅच मध्ये आली आहे ट्विस्ट. कॅच घेतले यश त्या ठिकाणी. आता शेवटचे 3 चेंडू 2 धावसंख्येची गरज. मॅच संपलेली नाहीये. मॅच संपलेली नाहीये. रोशन पाटीलची विकेट महत्वाच्या क्षणाला आले. याचा अर्थ या मॅच मध्ये नवीन फलंदाजावरती जरूर दडपण असेल. कित्येक मॅचेस विशेषतः प्रकाश झोतातील मॅचेस 6 मध्ये 5, 7 मध्ये 6, 5 मध्ये 4, 5 मध्ये 3, 4 मध्ये 2 अशा मॅचेस गोलंदाजांनी जिंकलेल्या आहेत. प्रकाश झोतातील मॅचेस या रंगतात आणि विशेषतः बाजी मारतात गोलंदाज. कदाचित त्यापैकीचा सामना असेल. महत्वाच्या क्षणाला रोशन पाटीलची विकेट येणं याचा अर्थ अद्यापही खरसुंडी संघ या मॅच मध्ये कायम आहे. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 3 आणि गरज असेल ती 2 धावसंख्येची. 2 धावसंख्येची. आता हुसेन बोल्ट पेक्षा अगदी हृदयाचे ठोके वाढतील. अगदी पाठीराखांचे अगदी खेळाडूंचे देखील. शेवटचे 3 बॉल आणि गरज 2 धावसंख्येची. 3 चेंडू 2 धावसंख्येची गरज. मागे जे काही घडलं ते विसरून आता गोलंदाजी करावी लागेल. ती गोलंदाज ऋषी बारसकर या गोलंदाजाला. पद्माकर शेठ पाटील खरं तर शांत आहेत, पण जर का विजय मिळवला खरसुंडी टीमनं तर कदाचित गत वर्षीचा रेकॉर्ड सुद्धा ब्रेक होण्याची दाट शक्यता आहे. 3 चेंडू शेवटचे बाकी आहेत. 2 धावसंख्येची गरज. कोणत्याही परिस्थितीमध्ये दोनही टीमला विजय प्राप्त करायचे, पण कोण जिंकेल याची शाश्वतीच नाहीये. शेवटचे 3 चेंडू 2 धावसंख्येची गरज. फलंदाज या ठिकाणी बाद असल्याचा इशारा पंचांकडून जरूर देण्यात आला, पण पंच सांगतात की कलेक्शन चेक केलं जाईल. पंचांनी फलंदाज बाद दिला, कलेक्शन चेक केलं जाईल. हात लागलाय की चेंडू आणि त्याची तपासणी होईल. कोणीही आरडाओरड करू नका. शिस्तबद्ध स्पर्धा आहे आणि तिसरे पंच सांगतील कलेक्शन व्यवस्थित झालंय की नाही, कारण पंचांचा ऑनफिल्ड डिसिजन त्या ठिकाणी फलंदाज बाद असल्याचं फक्त कलेक्शनसाठी ते लाईव्ह स्क्रीनवरती आलेले आहेत आणि योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. अगदी क्रिटिकल सिच्युएशन आपण बघतोय. 2 धावा जर का कंप्लीट झाल्या तर जिंकेल तो CHB धारणी. 1च धावा असेल तर अजूनही कायम असेल तो वेदांत खरसुंडी. महत्वाची मॅच आणि ते मात्र आपण बघतोय की नेमकं काय घडलंय याची तपासणी आता तिसऱ्या पंचांकडून होत असताना 24 लाईव्ह इव्हेंट यांची खूप चांगली क्लिअरिटी आणि क्वालिटी.
नॉट आउट. धाव कंप्लीट झाली होती. धाव कंप्लीट झाली होती. खूप चांगला डिसिजन. मी तिसऱ्या पंचांचं कौतुक करेन, कारण ऑनफिल्ड अंपायरने जे आमच्यापर्यंत पोहोचवलं मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं होतं. पण तिसऱ्या पंचांचं काम असतं की सुरुवातीपासून जे काय घडलं ते तुम्हाला त्या ठिकाणी दाखवावंच लागतं. आणि तिसऱ्या पंचांनी सांगितलं कलेक्शन दूर राहिलं, त्या अगोदरच फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले होते आणि हा सामना जिंकलाय CHB धारणी टीमनं. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक. खऱ्या अर्थानं वेदांत खरसुंडी तुमचा प्रवास या स्पर्धेत या ठिकाणी थांबतोय. मॅन ऑफ द मॅच अमोल पाटील, ज्याने या स्पर्धेतील दुसरा निर्धाव षटक टाकलं. 6 चेंडू जर का निर्धाव आले नसते, किमान 6 धावा त्या ठिकाणी आल्या असत्या तर कदाचित त्या धावा आता उपयोगी ठरल्या असत्या. पण तसं काही घडलं नाही आणि अमोल पाटीलने टाकलेले निर्धाव षटक आणि त्याच्या जोरावरती जिंकण्याची नामी संधी प्राप्त झाली ती CHB धारणी या टीमला. भोकरपाडा टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी यायचंय आणि धारणी टीमचे कॅप्टन आपण सुद्धा या ठिकाणी या. मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक देण्यासाठी मी रोहित पाटील यांना विनंती करतोय. खरं तर रोहित पाटील, सुरेशदादा पाटील यांचे सुपुत्र. खऱ्या अर्थानं रोहित पाटील आणि सिद्धू पाटील यांची भूमिका सुद्धा महत्त्वाची राहिली. खरं तर शांत संयमी नेतृत्व आहे, अगदी सर्व गुण संपन्न. पण आपण बघतोय की शांतता आणि संयम भरपूर प्रमाणात रोहित पाटील यांच्याकडे आपल्याला पाहायला